अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे। अधिवेशनात मुंबई शहरांच्या समस्यांवर चर्चा होणार आहे। कायदा सुव्यवस्था, शेतकरी प्रश्नांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। राज्यात दिवसाढवळ्या सुरू असलेल्या गोळीबाराच्या घटनांवर विरोधक आक्रमक भूमिका मांडतील। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याकडे सुद्धा सरकारचे लक्ष आता विरोधक वेधतील। याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी माझा सहकारी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेला आहे। चेतन, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे आणि या अधिवेशनात आजच्या दिवसात मुंबई शहराच्या समस्यावर चर्चा होणार अशी माहिती मिळते। काय सांगशील याबद्दल सविस्तर? निश्चितच, कारण काल मुंबईतल्या प्रश्नांवरती आणि एकंदरीत समस्यांवरती काल चर्चा झालेली होती। या चर्चेनंतर आज या संदर्भातील मंत्री आहेत ते उत्तर देतील। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आपल्याला उत्तर देताना पाहायला मिळू शकतात। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अवकाळी पाऊस असेल किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल राज्यातील, त्यावरती काल जी चर्चा शिल्लक होती ती आज पुढे सुरू राहील आणि त्यावरती सुद्धा आज मुख्यमंत्र्यांचं उत्तर अपेक्षित आहे। दुसरीकडे सकाळी 11 वाजता म्हणजे पुढच्या तासाभरानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये नेमके कुठले मोठे निर्णय घेतले याकडे सुद्धा सभागृहाचं लक्ष असेल। एकूणच आजचा एकंदरीत कामकाजाचा दिवस पाहिला तर अधिक कामकाज दिसून येत आहे। मात्र दुसरीकडे दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे भाजपचे जे मंत्री आहेत ते मात्र निवडणूक निरीक्षक म्हणून काही ठिकाणी जाणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः आज सायंकाळी दिल्लीला रवाना होणार आहेत, कारण भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे। त्यामुळे कुठेतरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आधीच निघतील कामकाज संपण्याच्या आधी। मात्र तत्पूर्वी मुंबईतील प्रश्नांवरती उत्तर काय येतंय नेमकं आणि आता काय आरोप प्रत्यारोप होत आहेत तेही पाहणं महत्त्वाचं राहील। त्यामुळे कुठेतरी आजचा सभागृहामध्ये जे तापमान असेल ते वाढलेलं पाहायला मिळेल आरोप प्रत्यारोपांमुळे। करण, नक्की चेतन, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। याबाबतचे ताजी अपडेट वेळोवेळी तुझ्याकडनं घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।